नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी शिंदे मुकुंद सखाराम, हिल रेंज एज्युकेशन सोसायटीचे हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार या शाळेतील विज्ञानाचा शिक्षक. आज आपण 9व्या प्रकरणातील कार्बनी संयुगे या विषयाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. कार्बनी संयुगे या प्रकरणामध्ये आपण कार्बनची वैशिष्ट्ये हा भाग या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये आपण कार्बनी संयुगे यामध्ये सहसंयुज बंध निर्मिती याचा अभ्यास विस्तृतपणे केलेला आहे. हा अभ्यास करत असताना आपण तो जो पहिला भाग होता तो जवळजवळ 51 मिनिटाचा झाला होता. परंतु आता मी हेच घटक आहेत या प्रकरणामधील हे छोटे छोटे घटक घेणार आहे. साधारणतः 20 मिनिटाचा, जास्तीत जास्त 25 मिनिटाचा तास होईल या पद्धतीने मी याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपल्या तासिकेचा भाग तासिका वाढणार आहेत आणि म्हणून परंतु त्याचा अभ्यास करत असताना आपण सविस्तरपणे या कार्बनी संयुगांचा अभ्यास यामध्ये आपण करणार आहोत. कार्बनी वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मागील भागामध्ये जो भाग आपण शिकलो आहोत त्याची थोडीशी उजळणी या घटकामध्ये थोडे आठवूया या भागामध्ये आपण करू आणि मग कार्बनची वैशिष्ट्ये आपण विस्तृतपणे सविस्तरपणे अभ्यास करू. तर मित्रांनो, सहसंयुज बंध म्हणजे काय सांगा. मागील भागामध्ये सहसंयुज बंध म्हणजे काय हे झालेलं होतं, सांगता येईल तुम्हाला? तर सहसंयुज बंध कशाला म्हणायचं, तर दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. इथं संधानाने हा शब्द आलेला आहे. संधानाने याचा अर्थ आपण त्याची भागीदारी, दोन अणूंच्या मधील संयुजा इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असते आणि या भागीदारीमधून जो बंध तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं, सहसंयुज बंध. एक उदाहरण आपण यामध्ये घेऊ. याच्यामध्ये ऑक्सिजनचं एक उदाहरण घेतलेलं आहे की ऑक्सिजनचा जो अणू आहे या दोन अणूंपासून ऑक्सिजनचा रेणू O2 कसे तयार होत असते. तर आपल्याला माहित आहे की ऑक्सिजनचा जो अणुअंक आहे तो 8 आहे आणि पहिल्या कक्षेमध्ये किंवा पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एका अणूचा जर आपण विचार केला, ऑक्सिजनचा एक अणू विचार केला तर त्याच्यामध्ये पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या पहिलं कक्षा किंवा कवच त्याला आपण म्हणतो तो K कवच आणि दुसरं कवच आहे त्याला L कवच म्हणतो, त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. आता हे याच्यामध्ये बाह्य भागामध्ये 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे, बाह्य कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे ही कक्षा असंपृक्त राहते, अपूर्ण राहते आणि मग ही अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी अणू काय करतो, संधान करतो. मग हाच अणू, ऑक्सिजनचा एक अणू दुसऱ्या अणूशी, आपणाला या आकृतीमध्ये दाखवलेला आहे, दुसऱ्या रंगाने दाखवलेला आहे, दुसऱ्या अणूशी काय करतो, संधान करतो आणि त्याच्यामधूनच सहसंयुज बंध तयार होतो आणि मग ऑक्सिजनचा रेणू तयार होत असतो. आपणाला इथं तुम्हाला या आकृतीमध्ये इथं तुम्हाला दिसत असेल की सहसंयुज बंध होऊन इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असते आणि ऑक्सिजनचा रेणू तयार होत असतो. यालाच आपण सहसंयुज बंध असे म्हणायचे आहे. दुसरा प्रश्न पाहू आपण की सहसंयुज बंधाचे प्रकार
व त्याची उदाहरणे सांगा. सहसंयोज बंधाचे प्रकार. पहिला प्रकार आहे एकेरी बंध. त्याचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का? तर HH हायड्रोजनच्या 2 अणूंमध्ये एकेरी बंध, तोच आपण ठिपका या संरचनेने, या ठिकाणी आपण इथं ठिपका या संरचनेने दाखवलेला आहे. दुसरा प्रकार कोणता सहसंयोज बंधाचा? तर दुसरा प्रकार आहे दुहेरी बंध. पहा, ऑक्सिजनच्या 2 अणूंमध्ये दुहेरी बंध दाखवलेला आहे. ही रेषा संरचना आहे आणि यामध्ये इथं जी दाखवलेली आहे ती ठिपका संरचना. तिसरा प्रकार येतो तिहेरी बंधाचा. तिहेरी बंधामध्ये आपण नायट्रोजनचं उदाहरण मागील भागामध्ये घेतलेलं होतं. 2 नायट्रोजनच्या अणूंमध्ये तिहेरी बंध निर्माण होतो आणि नायट्रोजनचा रेणू तयार होत असतो. पुढचा प्रश्न असा आहे, कार्बनी संयुगांची नावे सांगा. सांगता येत आहेत तुम्हाला? सांगा. तर पहिलं उदाहरण आहे मिथेन. मिथेनचं रेणुसूत्र आपल्याला CH4. दुसरं उदाहरण इथेन. इथेनचं रेणुसूत्र आहे C2H6. लक्षात घ्या, ही कार्बनी संयुगांची उदाहरणे आहेत. आता आपण लक्षात घ्या की संयुग कशाला म्हणायचं, हाही भाग मागच्या भागामध्ये आपण थोडासा घेतलेला आहे की 2 मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात आणि त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं, संयुग असे म्हणायचं. आता इथं मिथेन जे तयार झालेलं आहे ते कार्बन आणि हायड्रोजनच्या सहसंयोज बंधातून मिथेन तयार झालेलं आहे. तसेच त्याचप्रमाणे कार्बन आणि हायड्रोजनच्या सहसंयोज बंधांमधून इथेन तयार झालेले आहे. आता आपण आपल्या 10वीच्या मूळ घटकाकडे म्हणजेच कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य कसे आहे याच्याकडे जाऊ. कारण आपण या अगोदर पहिल्या भागामध्ये सहसंयोज बंध, एकेरी बंध, दुहेरी बंध कसे निर्माण होतात, तिहेरी बंध कसा निर्माण होत असतो हे पाहिलेलं आहे. कारण कार्बनमध्ये सहसंयोज बंध निर्माण होतो किंवा कार्बन आणि इतर मूलद्रव्यांमध्ये सहसंयोज बंध निर्माण होत असतो. आता यामध्ये लक्षात घ्या की कार्बन हे एक आगळेवेगळे मूलद्रव्य कसे आहे, तर कार्बनचे अणू संयोजी इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयोज बंध तयार करतात आणि कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या ही प्रचंड मोठी असते. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन इथं एकेरी बंध होतो, कार्बन असे अनेक साखळी तयार होते. म्हणजे कार्बनला कार्बन जोडून सहसंयोज बंध तयार होत असतो. असे अनेक कार्बन एकत्र येऊन प्रचंड प्रमाणामध्ये संयुगांची म्हणजे निर्मिती होत असते. आता ही निर्मिती होत असताना आपण मुळात निसर्गामध्ये असंख्य कार्बनी संयुग आहेत. मी तर असं म्हणेन की धातू, काच, माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू वगळता इतर वस्तू या कार्बनपासून बनलेल्या आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की सर्व सजीवसृष्टी, मुळातच सर्व सजीवसृष्टी ही कार्बनच्या संयुगांची बनलेली आहे. लक्षात घ्या, कार्बनला इतकं महत्त्व आहे. कार्बनचा अभ्यास करतो आपण, का करतो हे याच्यावरून लक्षात येईल. दुसरा मुद्दा असा आहे की आपले शरीर, सारे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे सुद्धा पाहिलं किंवा आपली ओळख काय आहे, तर आपले जे शरीर आहे हेच मुळात कार्बनपासून बनलेलं आहे. बाकीचा जर विचार करण्याची गरजच नाही आपणाला. लक्षात घ्या की कार्बनपासून मिथेन सारख्या लहान साध्या रेणूंपासून ते बघा, कार्बनपासून मिथेन हा सर्वात लहान रेणू आहे, साधा रेणू आहे, ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे रेणू हे कार्बनपासून बनलेले आहेत. इथं कार्बनचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती ही फार सर्वदूर सर्वत्र पसरलेली आहे.
याचा अर्थ कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणू तयार करतात. म्हणजे कार्बनचे 2 अणू एकत्र येतात, रेणू तयार होतो. कार्बनचे 3 अणू एकत्र येतात आणि रेणू तयार होतात. अशा प्रकारे मोठमोठे प्रचंड प्रमाणामध्ये रेणू तयार होत असतात. आता लक्षात घ्या की याचा अभ्यास आपण आस्ते आस्ते करतोय. पुढे केल्यानंतर प्रत्यक्ष त्याचा आपणाला अनुभव येईल. तर पुढचा मुद्दा असा होतो की कार्बनला हे जे आगळा वेगळा गुणधर्म प्राप्त होतो तो कशामुळे होतो, तर कार्बनच्या सहसंयुज बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुग तयार करू शकतो. सहसंयुज बंध हा एक त्याला वैशिष्ट्यपूर्ण असं त्याच्यामध्ये गुणधर्म आहे की त्याच्यामुळे तो अशा पद्धतीने सहसंयुज बंध तयार करू शकतो. एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध अशा प्रकारचे बंध तो तयार करतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संयुगे निर्माण होत असतात. आज मितीला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आज मितीला ज्ञात कार्बनी संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे. 10 दशलक्ष इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या कार्बनी संयुगे आपल्याला या सृष्टीमध्ये आढळतात. ही संख्या इतर मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या संयुगांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतर मूलद्रव्यांपासून जी मिळणारी संयुगे आहेत, उदाहरणार्थ नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे किंवा फॉस्फरस आहे, इतर 118 मूलद्रव्ये आहेत, त्याच्यापेक्षा यामध्ये कार्बनपासून मिळणारी जी संयुगे आहेत ही अधिक प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानांच्या व्याप्तीचं मान विचारात लक्षात घेतलं आपण तर म्हणजे रेणू वस्तुमानांची व्याप्तीच या ठिकाणी 10चा पहिला घात ते 10चा 12वा घात इथपर्यंत त्याची काय आहे विद्यार्थी मित्रांनो व्याप्ती आहे. आता आपण कार्बनी संयुगे व त्याची रेणू वस्तुमाने पाहू. म्हणजे यामध्ये आपण काही कार्बनी संयुगे आहेत त्याचे रेणू वस्तुमान म्हणजेच अणूंपासून रेणू तयार होत असतो. एका मूलद्रव्याच्या किंवा अणूंच्या संयोगातून रेणू तयार होत असतो हे लक्षात घ्या. तर मिथेनचं रेणू वस्तुमान आहे 16. विद्यार्थी मित्रांनो रेणू वस्तुमान म्हणजे काय, या ठिकाणी दुसरा मुद्दा आला की रेणू वस्तुमान म्हणजे काय. तर रेणू वस्तुमान म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. म्हणजेच या ठिकाणी अणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे इथं लक्षात घ्या अणूंमध्ये म्हणजे या ठिकाणी CH4 हे मिथेनचं काय आहे रेणूसूत्र आहे. या मिथेनच्या एका रेणूमध्ये 16 रेणू वस्तुमान म्हणजेच या ठिकाणी रेणू वस्तुमानाचं एकक आहे डाल्टन. म्हणजे एका रेणूचं मिथेनच्या एका रेणूचं वस्तुमान हे 16 डाल्टन आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इथं कार्बनचा आणि हायड्रोजनच्या संयोगातून आपणाला हे मिथेन तयार झालेलं आहे. म्हणून मिथेनच्या एका रेणूचं वस्तुमान हे या ठिकाणी आपणाला 16 डाल्टन असं म्हणता येईल. दुसरं संयुग आपण पाहिलं तर स्वयंपाकाचा गॅस. आपण स्वयंपाक करण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी जो गॅस वापरतो त्याच्यामध्ये जे संयुग असतो त्या स्वयंपाकाच्या गॅसच्या एका रेणूचं वस्तुमान अर्थात लक्षात घ्या स्वयंपाकाचा गॅस हे जे संयुग आहे ते C3H8 आणि C4H10 या संयुगातून बनलेलं आहे. म्हणजे त्याचं रेणू वस्तुमान म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसमध्ये असलेला जो वायू आहे यामध्ये त्याचं वस्तुमान जर आपण पाहिलं ते 44 ते 58 डाल्टन एवढं असतं. दुसरं उदाहरण कार्बनी संयुगाचं घेतलं तर बेन्झीनचं रेणू वस्तुमान आहे 78 डाल्टन.
म्हणजे बेंझिनचं रेणूसूत्र जर पाहिलं आपण तर C6H6, सी म्हणजे या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन अशा संयोगातून सहसंयोज बंध निर्माण होतो आणि बेंझिन तयार झालेलं आहे. दुसरं उदाहरण कापूर. कापरामध्ये कापराचा जो रेणू आहे त्याचं वस्तुमान आहे 152 डाल्टन. त्याच्यामध्ये कापूर जे आहे त्याचं रेणूसूत्र आपल्याला C10H16O म्हणजे C10H16 आणि O म्हणजे यामध्ये ऑक्सिजन आहे. याचं 150 डाल्टन असं रेणू वस्तुमान आपल्याला सांगता येतं. पेनिसिलिन. पेनिसिलिन याचं रेणूसूत्र C16H18N2O4 आणि S आणि याचं रेणू वस्तुमान आहे 334. त्याचप्रमाणे साखर. या साखरेचं रेणू वस्तुमान आहे 342 डाल्टन. आता यामध्ये लक्षात घ्या की साखरेचं रेणूसूत्र आपण पाहिलं तर C12H22O11 असे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कार्बन विषय आपण माहिती घेत असताना आपण महत्त्वाचा मुद्दा, जो मुख्य मुद्दा आपला आहे कार्बनची वैशिष्ट्ये, हे या ठिकाणी आता आपणाला अभ्यासायचे आहेत. तर कार्बनची वैशिष्ट्ये सांगा असाही आपणाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. साधारणतः कार्बनची वैशिष्ट्ये जी आहेत, 4 वैशिष्ट्ये आपल्याला कार्बनची सांगता येतात. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न आपणाला परीक्षेला विचारला तर कमीत कमी 3 गुणांचा किंवा 4 गुणांचा हे प्रश्न आपणाला विचारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बनची वैशिष्ट्ये म्हणजे वैशिष्ट्ये पाहत असताना कार्बनला म्हणजे हजारो लाखो संयुगे का आहेत, तर त्यांच्या वैशिष्ट्ये जी 4 आपण पाहणार आहोत, त्या 4 वैशिष्ट्यांमुळे कार्बनला अनेक संयुगे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर पहिलं वैशिष्ट्य सांगत असताना कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर प्रबळ सहसंयोज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूंच्या या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, बघा, वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे की कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बनबरोबर म्हणजे एक कार्बन आणि दुसरा कार्बन असे एका कार्बन बरोबर दुसरा कार्बन अणू सहसंयोज बंध निर्माण करतो. आता एकच अणू नाही तर C 3 म्हणजे एक कार्बन, दुसरा कार्बन आणि तिसरा कार्बनचा अणू असे एकत्र येऊन तिहेरी पुढचा बंध तयार होतो, म्हणजे सहसंयोज बंध तयार होत असतो. म्हणजे इथं सहसंयोज बंध तयार करत असताना एक कार्बनची एक मालिका तयार होत असते. कार्बन बंधाची एक मालिका तयार होत असते, त्याला आपण शृंखला बंधन म्हणतो. आणि हे जे बंधन, हे जे गुणधर्म आहे, यामध्ये एका कार्बन हा दुसऱ्या कार्बनच्या अणूंबरोबर सहसंयोज बंध तयार करतो आणि या सहसंयोज बंध निर्माण करण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेमुळे त्याच्यामध्ये मोठमोठे रेणू तयार होत असतात आणि या गुणधर्मालाच शृंखला बंधन शक्ती असे म्हटलं आहे. यामध्ये कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या मुक्त किंवा बद्ध शृंखला असतात. आता कार्बनी संयुगामध्ये मुक्त शृंखला असतात किंवा बद्ध शृंखला असतात. तर मुक्त शृंखला म्हणजे काय या ठिकाणी, तर मुक्त शृंखला ही सरळ किंवा शाखीय शृंखला असू शकते. बघा, कार्बनी संयुगांमध्ये आपण या ठिकाणी रचनासूत्र सुद्धा पाहिलेलं आहे मागील भागामध्ये. आताही त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर मुक्त शृंखला आणि बद्ध शृंखला अशा कार्बनी संयुगांमध्ये अणूंच्या शृंखला आहेत, लक्षात घ्या. तर पहिली शृंखला जी आहे ती मुक्त शृंखला. मग मुक्त शृंखला ही काय असते, तर सरळ असेल किंवा शाखीय असू शकते, 2 प्रकारचे आहे. तर यामध्ये पहिले लक्षात घ्या की आपण सरळ शृंखला म्हणजे कार्बन, इथं बघा कार्बन 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 आणि कार्बन असे 5 कार्बनची शृंखला तयार झालेली आहे. इथं आपणाला ही सहसंयोज बंधाने इथं रेषेच्या सहाय्याने आपणाला ती दाखवता येते आणि ही सरळ शृंखला आहे. याच्यामध्ये या कार्बनचे इथं पहा की कार्बन आणि हायड्रोजनची
शृंखला तयार होत असते, यामध्ये सहसंयोज बंध तयार होते आणि याप्रमाणे कार्बनच्या एका अणूंबरोबर इथं 4 1 2 3 आणि 4 बंध तयार होतात, सहसंयोज बंध तयार होतात. मग या बाजूला हा हायड्रोजनशी 3 वेळा झालेला आहे आणि चौथा परत कार्बन बरोबर, म्हणजे हा या ठिकाणी एक कार्बन दुसऱ्या कार्बनशी, तिसऱ्या कार्बनशी, चौथ्या कार्बन बरोबर आणि पाचव्या कार्बन बरोबर या ठिकाणी काय झालेलं आहे, सहसंयोज बंध तयार केलेला आहे आणि ही शृंखला तयार झालेली आहे. लक्षात घ्या. मग इथं या ठिकाणी कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5, 5 कार्बन आहेत. आणि हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजनचे अणू किती आहेत, 1 2 3 4. इथं पहा पुन्हा आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हायड्रोजनचे 12 अणू आहेत आणि यापासून आपल्याला सरळ शृंखला तयार झालेली आहे. दुसरी शृंखला कोणती आहे, म्हणजेच आपण C5 आणि H12 असं या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे इथं कार्बनचे 5 अणू दिसत आहेत आणि इथं 12 हायड्रोजनचे अणू आहेत, म्हणून C5H12 हे रेणुसूत्र तयार होत असतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही शृंखला आहे, ही शृंखला आहे ती सरळ शृंखला आहे आणि हे रेणुसूत्र आहे आणि C5H12 यापासून पेंटेन तयार होतं आणि ही शृंखला कोणती आहे तर सरळ शृंखला आहे. आता दुसरी शृंखला कोणती याच्यामध्ये तर शाखीय शृंखला. मग या पेंटेनचीच आपण शाखीय शृंखला जर पाहिली तर बघा 5 कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहेत. मगाशी जी आपण पाहिली ती सरळ शृंखला होती, कार्बनला कार्बन समोरासमोर कार्बन होते, परंतु इथं 1 2 3 4 कार्बन या ठिकाणी आहेत आणि 5वा जो कार्बन आहे तो या मधल्या कार्बनशी काय झालेला आहे, सहसंयोज इथं बंध तयार केलेला आहे, म्हणून ही शाखीय शृंखला. आता ही शृंखला आपण फक्त कार्बन अणूंनी दाखवलेली आहे. हीच जर आपण कार्बन आणि हायड्रोजनची जर पाहायची झाली तर या ठिकाणी पहा, तर इथंच याच पद्धतीने इथं 1 2 3 4 5 कार्बन आहेत, म्हणजे C5 झाला आणि हायड्रोजन जे जोडलेले आहेत सहसंयोज बंधनाने. इथून सुरुवात करू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणून या ठिकाणी हे C5H12 हे रेणुसूत्र आपल्याला अशा पद्धतीने तयार होतं ते सांगता येतं. दुसरी शृंखला जी आहे, पहिली शृंखला आपण पाहिली सरळ किंवा शाखीय शृंखला. आता जी शृंखला आहे ती बद्ध शृंखला. मग बद्ध शृंखला कशाला म्हणायचं तर बद्ध शृंखला यालाच आपण काय म्हणायचं, वलयाकार. वलय म्हणजेच काय तर आपण बघा, तुम्हाला ही जी आकृती पाहिली समोर तुम्हाला आकृती आहे ही वलयाकार झालेली आहे, अशा वर्तुळ आकृती आहे, बरोबर आहे. या आकृतीची रचना बद्ध शृंखला. इथं कोणत्याही प्रकारे जी शृंखला तयार झालेली आहे इथं ही अशा पद्धतीने विशिष्ट पद्धतीने बद्ध आहे, म्हणून आणि वलयाकार. बघा कार्बन हे अशा पद्धतीने गोल एका विशिष्ट रचनेने झालेलं आहे, वलय आकृती झालेली आहे. आता इथं बघा प्रत्येक कार्बन, आता हा कार्बन घ्या, हा 1 2 3 आणि 4 अणूंशी काय करतो, सहसंयोज बंध करतो, बद्ध निर्माण करतो. मग तो कार्बनशी असेल किंवा हायड्रोजनशी असेल. आता इथं कार्बन पहा किती आहेत, कार्बनचे अणू 1 2 3 4 5 6, म्हणजेच या ठिकाणी C6 किती आहेत, या ठिकाणी C6 बरोबर. आणि हायड्रोजन किती आहेत, इथून सुरुवात करू 1 2 3 4 5 6 7 8 9
10 11 12 म्हणजे हायड्रोजन 12 आहेत, म्हणून C6H12 ही जी रचना झाली या रचनेला आपण वलयाकार रचना म्हणतो. आणि हे जे संयुग आहे हे सायक्लोहेक्झेन आहे. लक्षात घ्या, सायक्लोहेक्झेन याची रचना जी आहे ही वलयाकार रचना किंवा त्यालाच बद्ध शृंखला असे म्हणता येतं आपणाला. दुसरं उदाहरण आपणाला आकृतीमध्ये समोर इथं यामध्ये दिसत आहे. इथं सुद्धा जी रचना आहे ही सुद्धा वलयाकार आहे. या संयोगाचं जे रेणुसूत्र आहे हे C6H6. आता बघा हे संयुग कोणते आहे तर बेंझिन. बेंझिनची जी रचना आहे ही वलयाकार आहे. त्याच्यामध्ये C6 1 2 3 4 5 6 कार्बनचे अणू आहेत आणि 6 हायड्रोजनचे अणू आहेत. यामध्ये लक्षात घ्या की इथं एकेरी बंध आहे, कार्बनमध्ये या ठिकाणी एकेरी बंध आहे, इथं दुहेरी बंध आहे, पुन्हा इथं एकेरी बंध आहे, या ठिकाणी दुहेरी बंध आहे, पुन्हा या ठिकाणी एकेरी बंध आहे. म्हणजेच कार्बन हा एकाड एक दुहेरी बंधाने निर्माण झालेला आहे यामध्ये. म्हणजे बेंझिन हे संयुग या पद्धतीने आपणाला वलयाकार रचनेनं किंवा सायक्लोहेक्झेन हे जे संयुग आहे हे आपणाला वलयाकार रचनेच्या सहाय्याने या पद्धतीने दाखवता येतं. म्हणजेच आपण इथं असं म्हणता येईल की आपण पहिलं जे कार्बनचं वैशिष्ट्य आहे ते 2 कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्याने स्थायू असतो व या स्थायू प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. म्हणजे कार्बनचं वैशिष्ट्य आपण पहिलं जे पाहिलं त्याच्यामध्ये कार्बनमध्ये शृंखला बंधन शक्ती आहे असं आपण म्हटलेलं आहे. ती का आहे तर 2 कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असतात आणि ते सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे त्याला काय होत असतं स्थायित्व प्राप्त होते आणि त्याच्यामुळे कार्बनमध्ये शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. आता यामध्येच आपणाला जरा डोके चालवा, इथं जरा डोके चालवा हा आपल्या आता 10वीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 113 वर दिलेला आहे. म्हणजे कार्बनचं एक वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आपण आता पाहिलं की कार्बनमध्ये काय असते तर शृंखला बंधन शक्ती असते, त्याच्यामुळे अनेक संयुगे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. ती त्याच ठिकाणी जरा डोके चालवा हा प्रश्न यामध्ये एक विचारलेला आहे. कोणता प्रश्न आहे तर हायड्रोजन पेरॉक्साईडचे पुढे दिलेल्या अभिक्रियेप्रमाणे आपोआप अपघटन होते आणि हे अपघटन होत असताना HOOH यापासून 2HOH अधिक O2 म्हणजे अशा पद्धतीने आपणाला ही रासायनिक अभिक्रिया मिळते. आता प्रश्न असा विचारलेला आहे की यावरून OO या सहसंयुज बंधाच्या प्रबळतेविषयी काय अनुमान बांधा. म्हणजेच इथं जो O ऑक्सिजनचा ऑक्सिजनशी जो बंध सहसंयुज बंध निर्माण झालेला आहे ह्याच्या प्रबळतेविषयी, कारण लक्षात घ्या की 2 कार्बन असतील किंवा 3 कार्बन असतील, त्या 3 कार्बनच्या अणूंमध्ये जो सहसंयुज बंध असतो तो प्रबळ असतो, अधिक शक्तिशाली असतो. तसाच ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगता येईल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आणि तो बंध सहसंयुज बंध आहे तो प्रबळ असेल का याविषयी काय सांगाल तर HOOH म्हणजे H2O2 असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर H2O2 किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये जो ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी जो सहसंयुज बंध असतो हा सहसंयुज बंध प्रबळ नसतो, कार्बनचा मात्र प्रबळ असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून ऑक्सिजनला मालिका बंधन शक्ती नसते, कार्बनला मात्र मालिका बंधन शक्ती असते. त्याच्यामुळे कार्बनी संयुगे ही अधिक निर्माण होत आहेत. एक कार्बन दुसऱ्या कार्बनशी सहसंयुज बंध निर्माण करतो, 4 कार्बनशी 5 कार्बनशी सहसंयुज बंध निर्माण करतो
किंवा इतर मूलद्रव्यांच्या अणूंशी सुद्धा सहसंयोजी बंध तयार करत असतो आणि हा सहसंयोजी बंध हा अतिशय प्रबळ असतो आणि म्हणून त्याला मालिका बंधन शक्ती असते. त्याची जी शक्ती असते त्याला आपण शृंखला बंधन शक्ती म्हणतो, ती प्राप्त होत असते. मात्र हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये हा जो ऑक्सिजनचा ऑक्सिजनशी असलेला जो सहसंयोजी बंध असतो तो प्रबळ नसतो, असे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता आपण कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य पाहू. कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात. या ठिकाणी बघा, कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य झालं, आता दुसरं वैशिष्ट्य, 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात. आता एकेरी बंध कसा तयार होतो, तर कार्बनचा कार्बनशी, हा एकेरी बंध आपण दाखवलेला आहे. याचा सविस्तर अभ्यास पहिल्या भागामध्ये सुद्धा आपण केलेला आहे. तर एक उदाहरण घेऊ, इथेन. आता इथेन याची रचना जी आहे ती यामध्ये आपल्याला अशी सांगितलेली आहे, इथेन. आता इथं इथेनचं जे रेणुसूत्र आहे हे आपल्याला यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल. हे रेणुसूत्र कसं तयार होईल, तर इथं इथेनचं रेणुसूत्र आहे कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य. आता कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य कोणतं, तर 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात. एकेरी बंध, त्याला आपण एक बंध आहे त्याला एकेरी बंध म्हणू, तो आपण एकेरी बंध अशा पद्धतीने कार्बनचा हा रेषा संरचना झाली. हा इतर रेषा दाखवून आपण एकेरी बंध दाखवतो. त्याच्याप्रमाणे आपण ठिपक्यांच्या साहाय्याने सुद्धा एकेरी बंध यामध्ये आपण दाखवू शकतो. तर इथं एकेरी बंध जो निर्माण झालेला आहे तो आपण एक उदाहरण दाखवू. उदाहरणाच्या साहाय्याने पाहू. इथेन. आता इथेनचं जे रचनासूत्र आहे ते आपण अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. इथं कार्बनचे 2 अणू आहेत आणि किती हायड्रोजन आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे इथेनचं रेणुसूत्र हे C2H6 आहे. हे आपल्याला इथं एकेरी बंध दाखवलेला आहे. एकेरी बंध म्हणजे कार्बन आहे. इथं बघा, याचं इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये आपल्याला अधिक स्पष्ट करता येतं की कार्बनचा जो केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये जो पहिले कक्ष आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षामध्ये जे इथं दुसरी कक्षा दाखवलेली आहे त्याच्यामध्ये कार्बनचे अणू हे काळ्या ठिपक्याने या ठिकाणी दाखवलेत. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे बाह्य कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो ज्यावेळी हायड्रोजनशी सहसंयोजी बंध निर्माण करतो त्यावेळी इथं पहा, हायड्रोजनचा जो इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजनचा जो इलेक्ट्रॉन आहे तो आपण या क्रॉस चिन्हाच्या साहाय्याने इथं प्रत्येक ठिकाणी दाखवलेला आहे. आणि मग इथं सहसंयोजी बंध जे तयार होतो हा एकेरी बंध असतो. इथं बघा, कार्बन आणि कार्बनमध्ये एकेरी बंध दाखवलेला आहे इथं समोर. तोच एकेरी बंध आपण इथं दाखवलेला आहे. म्हणून अशा पद्धतीनं C2H6 हे इथेनचं काय आहे, रेणुसूत्र आहे. आणि हेच आपण अशा या आकृतीच्या सहाय्याने सुद्धा आपण याच्यामध्ये दुहेरी बंध C हा जो आहे कार्बनच्या 2 अणूंमध्ये जो बंध दाखवलेला आहे तो दुहेरी बंध आहे. तो आपण अशा पद्धतीने दाखवतो. एक उदाहरण म्हणून आपण ही रचना जर पाहिली, आपण याच्यामध्ये एथिनची ही रचना आहे. यामध्ये कार्बन आणि कार्बनमध्ये दुहेरी बंध आपण रेषांच्या सहाय्याने दाखवलेला आहे. आणि हा जो बंध तयार झालेला आहे तो आपण याही पद्धतीने आपल्याला दाखवता येतो. आणि CH2 दुहेरी बंध CH2 अशा पद्धतीने आपल्याला हा
एथिनचं रचनासूत्र आपल्याला या पद्धतीने दाखवता येतं. ही जी रचना आहे ती सुद्धा आपणाला एथिनची रचना जी आहे ती चेंडू काडी प्रारूप या पद्धतीने सुद्धा ही आपणाला दाखवता येते. पुढचं आपणाला तिहेरी बंध, कार्बनमध्ये तिहेरी बंध निर्माण होत असतो. हा जो बंध आहे त्याचं उदाहरण CH तिहेरी बंध आहे हे आपण दाखवतो. तर याच्यामध्ये इथाइन आहे. इथाइन मध्ये कार्बन आणि हायड्रोजनमध्ये तिहेरी बंध निर्माण होतो. तो हा आपणाला कार्बन आणि कार्बन हे जे अणू आहेत या अणूंमध्ये यामध्ये पहा तिहेरी बंध दाखवलेला आहे. हा हायड्रोजनचा अणू आहे, या बाजूला हायड्रोजनचा अणू आहे. अशा पद्धतीने आपणाला तिहेरी बंध चेंडू काडी प्रारूपच्या सहाय्याने सुद्धा आपणाला इथं तिहेरी बंध दाखवता येतं. आता कार्बनचं जे तिसरं वैशिष्ट्य आहे, अर्थात तिसरं वैशिष्ट्य किंवा पहिलं वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये सुद्धा तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये चतुस्संयोजी असल्यामुळे, म्हणजे कार्बन हा चतुस्संयोजी असल्याने एक कार्बन अणू जर इतर 4 अणूंशी बंध तयार करू शकतो, यातून अनेक संयुगे निर्माण होतात. लक्षात घ्या, अनेक संयुगे निर्माण करणं हे कार्बनचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहेच, कारण त्याच्यामध्ये चतुस्संयोजी म्हणजे कार्बन हा एक कार्बन अणूबरोबर, म्हणजे कार्बन बरोबर किंवा कार्बन हा इतर मूलद्रव्यांच्या अणूशी काय करतो, बंध तयार करू शकतो. आणि या बंधातून अनेक संयुगे निर्माण होतात. म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा, या उदाहरणामध्ये कार्बन हा कार्बनच्याच अणूशी काय करतो, बंध तयार करतो. कार्बन हा हायड्रोजन बरोबर सुद्धा बंध तयार करतो. परंतु महत्त्वाचं लक्षात घ्या की कार्बन हे चतुस्संयोजी म्हणजे काय, तर हा इथं कार्बन जर पाहिला तर हा कार्बन हा 4 अणूंशी, म्हणजे हा इथं पहा, हा कार्बनचा एक अणू, दुसरा अणू हायड्रोजनचा, तिसरा अणू हायड्रोजनचा आणि चौथा अणू हायड्रोजनचा. म्हणजे एक कार्बन हा 4 अणूंशी काय करतो, बंध निर्माण करतो. इथं एक, दुसरा बंध, तिसरा बंध, चौथा बंध, म्हणून त्याला चतुस्संयोजी असं म्हटलं. इथे पहा, या कार्बनचा जर विचार केला आपण तर 1, 2, 3 आणि 4, म्हणजे कार्बन हा कार्बन अणूंबरोबर किंवा इतर मूलद्रव्यांच्या अणूबरोबर बंध तयार करतो. म्हणून चतुस्संयोजी हे एक महत्त्वाचं कार्बनचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तो काय करतो, अनेक संयुगे या ठिकाणी निर्माण करतो. आता हे पेंटीन आहे, लक्षात घ्या. हे जे रचनासूत्र आपल्याला सांगितलेलं आहे ते पेंटीन आहे. म्हणजे कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. म्हणजे कार्बन हा कार्बनशी बंध निर्माण करतो किंवा कार्बन हा इतर मूलद्रव्यांच्या अणूंशी बंध निर्माण करतो. त्यावेळी त्याला काय होतात, कार्बनला त्या संयुगाप्रमाणे गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून असं आपल्याला म्हणता येतं की कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. म्हणजे त्याचे गुणधर्म सुद्धा संयुग वेगळं तयार झालं की त्याचे गुणधर्म हे वेगळे असणार आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिलं की कार्बन हा कार्बनशी संयोग पावतो, म्हणजे सहसंयोजी बंध निर्माण करतो. आता एक इथं लक्षात घ्या की हायड्रोजन व क्लोरीन या 2 एकसंयोजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. म्हणजे कार्बन हा हायड्रोजन बरोबर सहसंयोजी बंध तयार करतो, क्लोरीन बरोबरही सहसंयोजी तयार करतो. तर अशी 5 वेगळी संयुगे कोणती आहेत, तर CH4 म्हणजे काय, तर मिथेन, बरोबर. CH4 म्हणजे मिथेन. तर इथं
संयुग तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो बंध तयार झाला तो कार्बन 1 हा इथं मध्ये दाखवलेला आहे आणि तो 4 हायड्रोजनच्या 4 अणूंबरोबर सहसंयोजी बंध तयार करतो। या ठिकाणी हा एकेरी बंध आहे। अशा पद्धतीने तो मिथेन हे एक कार्बन आणि हायड्रोजनच्या संयोगातून तयार झालेले एक संयुग आहे। दुसरं उदाहरण आपल्याला असं सांगता येतं CH3Cl। CH3Cl म्हणजे काय तर मिथाइल क्लोराईड। मिथाइल क्लोराईड लक्षात घ्या। आता मिथाइल क्लोराईडचं आपल्याला रचनासूत्र अशा पद्धतीने सांगता येतं कार्बन हा एक कार्बनचा एक अणू, हायड्रोजन 3 आहेत 1 2 3 म्हणजे कार्बन हा 3 हायड्रोजनच्या अणूंबरोबर आणि एक क्लोरीन बरोबर म्हणजे इथं चतुस्संयोजी बंध सहसंयोजी बंध त्या कार्बनने तयार केलेला आहे। म्हणून रचनासूत्र तयार होताना कार्बन 1 आहे, हायड्रोजन 3 1 2 आणि 3 H3 आणि Cl म्हणून मिथाइल क्लोराईड CH3Cl हे एक संयुज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पुढचं त्या ठिकाणी तिसरं उदाहरण आपल्याला असं सांगता येतं की मिथिलीन डायक्लोराईड CH2Cl2 मिथिलीन डायक्लोराईड याच्यामध्ये CH2Cl कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे। मात्र इथं CH2Cl2 झालेला आहे, इथं डायक्लोराईड म्हणजे इथं Cl असतं आहे त्यावेळी आपण क्लोराईड म्हणतो, Cl2 असेल त्यावेळी डायक्लोराईड म्हणता येते। CHCl3 म्हणजे मिथिलीन ट्रायक्लोराईड, मिथिलीन ट्रायक्लोराईड आणि पाचवं संयुग आहे ते CCl4 म्हणजेच कार्बन टेट्राक्लोराईड। मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की हायड्रोजन कार्बन हे हायड्रोजन आणि क्लोरीन बरोबर ज्यावेळी संयुज मूलद्रव्यांबरोबर संयुगे तयार होत असतात त्यामुळे त्यामध्ये मिथेन, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन डायक्लोराईड, मिथिलीन ट्रायक्लोराईड आणि कार्बन टेट्राक्लोराईड अशी 5 वेगवेगळी संयुगे तयार होत असतात आणि या 5ही संयुगांचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत। लक्षात घ्या इथं या ठिकाणी लक्षात घ्या की Cl असताना आपण क्लोराईड म्हटलेलं आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या। Cl2 ज्यावेळी सूत्र तयार होतं त्यावेळी क्लोराईड म्हटलेलं आहे, Cl3 असेल त्यावेळी ट्रायक्लोराईड आणि Cl4 असेल त्यावेळी टेट्राक्लोराईड असं आपण म्हणतो। म्हणजे आपणाला याचा जो अभ्यास आहे आणखी नामकरण पद्धतीमध्ये आपल्याला पुढचा जो भाग आहे तो कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती आहेत याच्यामध्ये आपल्याला अधिक याचा अभ्यास करायचा आहे। आता पहिल्या भागामध्ये याच्या अगोदर आपण काय पाहिलं अगोदरच्या स्लाइडमध्ये तर कार्बन हे हायड्रोजन आणि क्लोरीन बरोबर ज्यावेळी सहसंयोज बंधाने संयुगे तयार करते त्याच्यामध्ये आपण काही संयुगे तयार पाहिलेत। त्याचप्रमाणे कार्बन अणू हा ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक, हॅलोजन गटातील मूलद्रव्ये आणि फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयोज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बने संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात। याच्यामध्येच तिसरं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये पहिला मुद्दा असा आलेला आहे की कार्बन हा हायड्रोजन आणि क्लोरीन बरोबर ज्यावेळी सहसंयोजी बंध निर्माण करतो आणि संयुगे तयार होत असतात त्याचप्रमाणे कार्बन अणूंचे ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक, हॅलोजन गट आणि फॉस्फरस यांच्याबरोबर ज्यावेळी सहसंयोज बंध तयार होतात त्यावेळी सुद्धा काय होत असतात कार्बनी संयुगे मोठ्या संख्येने तयार होत असतात। आता यामध्ये लक्षात घ्या की इथं बघा कोणती मूलद्रव्ये आहेत तर कार्बन आहे, कार्बनचा अणू दिलेला आहे आणि ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि याच्यामध्ये कार्बन अणूंचा ऑक्सिजन बरोबर ज्यावेळी सहसंयोज बंध तयार होतो त्यावेळी कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत असतो।
दुसरं या ठिकाणी आपण हा जो इथं जे गोल दाखवलेला आहे मध्यभागी हा कार्बन आहे. कार्बनचा एक अणू आहे, तो चतुस्संयोजी निर्माण करतो, हा वैशिष्ट्य गुणधर्म घेतो. आणि त्याचबरोबर ब्रोमीन हा हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहे आणि याच्यापासून टेट्राब्रोमोमिथेन हे संयुग तयार होत असतं. आणि पुढचं जे संयुग आहे याच्यामध्ये आपणाला युरॅसिल असं या संयुगाचं नाव आहे. याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही जी मूलद्रव्ये आहेत, या मूलद्रव्यांच्या अणूबरोबर कार्बन काय करतो, सहसंयोज बंध तयार करतो. याला युरॅसिल असं म्हटलं जातं. आणि याचं रचनासूत्र C4, कारण कार्बन 1 2 3 4 म्हणून C4. H हायड्रोजन किती आहेत, 1 2 3 4 H4. तर युरॅसिल हे आपण काय हे या ठिकाणी हे संयुग यामध्ये तयार होत असतं. कार्बनच्या वैशिष्ट्यामध्ये चौथं वैशिष्ट्य आहे समघटकता. चौथे वैशिष्ट्य समघटकता. ते वैशिष्ट्य कोणतं आहे तर भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता म्हणतात. लक्षात घ्या की रचनासूत्र भिन्न आहे पण रेणुसूत्र मात्र एकच आहे. अशा वेळी याला आपण समघटकता म्हणतो. एक उदाहरण जर आपण पाहिलं की ब्युटेनची कार्बन शृंखला जर पाहिली, आपण ब्युटेनचा विचार केला, ब्युटेनचं रचनासूत्र आहे रेणुसूत्र आहे C4H10. ब्युटेनचं रेणुसूत्र कोणतं आहे तर C4H10. तर याचं रचनासूत्र जर पाहिलं आपण तर हे एक रचनासूत्र आहे, हे सरळ शृंखला आहे, 1 2 3 4 कार्बन आणि इथं अशा पद्धतीने आपण हायड्रोजन दाखवलेले आहेत. ही शृंखला आहे, ही सरळ शृंखला आहे. हे एक या ब्युटेनचं रचनासूत्र आहे. आणि दुसरं रचनासूत्र आपल्याला मागे जसं पाहिलेलं आहे आपण या पद्धतीने सुद्धा कार्बनचे 1 2 3 आणि एक अणू जो दाखवलेला आहे तो कार्बनशी सहसंयोज बंध निर्माण करतो. इथं कार्बनशी सहसंयोज बंध निर्माण होत असताना उरलेल्या ठिकाणी हायड्रोजनशी सहसंयोज बंध तयार करतो. आणि म्हणून अशा प्रकारचे रचनासूत्र भिन्न रचनासूत्र आहेत. हे रचनासूत्र वेगळं आहे, हे रचनासूत्र वेगळं आहे आणि रेणुसूत्र मात्र ब्युटेनचं C4H10च आहे. अशा घटनेला आपण समघटकता असं म्हटलं जातं. हे कार्बनचं कितवं आहे, चौथं वैशिष्ट्य आहे. तर आज आपण या ठिकाणी काय शिकलो तर कार्बन एक वेगळं मूलद्रव्य आहे. दुसरा भाग या ठिकाणी आपण कार्बनचे वैशिष्ट्य पाहिली, त्याच्यामध्ये शृंखला बंधन शक्ती. दुसरं वैशिष्ट्य पाहिलं कार्बनची बहुबंध निर्माण करण्याची क्षमता. तिसरं वैशिष्ट्य पाहिलं चतुस्संयोजी गुणधर्म आणि चौथं समघटकता. हे 4 कार्बनचे आपण वैशिष्ट्ये यामध्ये पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये याच प्रकरणातील हायड्रोकार्बन हा भाग पुढच्या मध्ये पाहणार आहोत.